रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. लाडकी बहीण योजनेत वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यातच 9 लाख बहिणी अपात्र ठरल्यात. अर्जाची पडताळणी सुरू असल्यानं ही संख्या 50 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं टेन्शन वाढले. पाहूया रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता महायुती सरकारनं 2,40,00,000 लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये वाटप सुरू केलं होतं. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल 3,600 कोटी रुपयांचा बोजा पडला. मात्र जसे पुन्हा महायुती सत्तेवर आली तेव्हापासून या सरकारनं लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा धडाका लावलाय. आधी स्वतःहून माघार घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर छाननी करत नावे कमी करण्यात आली. त्यात एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपण पाहूया किती लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे आणि त्यामुळं सरकारी तिजोरीवरचा भार कितीने कमी होणार आहे. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. छाननीत जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्यानं 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1,620 कोटी रुपये वाचणार आहेत. ही योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून सुमारे 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेत 30-39 वर्ष वयोगटातील 29% महिलांचा समावेश आहे. 40 ते 49 गटातील 23.6% आणि 50-65 वयोगटातील 22% आणि 60 ते 65 वयोगटातील 5% महिला आहेत. मात्र आता निकषाच्या कात्रीत अनेक महिला बाद झाल्या. या योजनेत काही पुरुषांनी पण खाते उघडल्याचं निष्पन्न झालं होतं, तर काही जणांच्या नावावर अनेक खाती असल्याचं समोर आलं होतं. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचं उघड झालं. त्यामुळेच निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे लाभार्थी केवळ गरजूच असतील याकडे सरकारचं कटाक्षानं लक्ष आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.